शुभू, आपल्याला कोणी ओळखणार नाही ना? काळजी करू नका, कोण बी ओळखणार नाही. फक्त कॉन्फिडन्स मध्ये राहा. चला. शिरीषजी, 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 23 वर्षात काय हालत झाली तुमची. मला ओळखलं या दौलत विश्वंभर साहेब आठवत आहेत. श्रावणी, त्यांची मुलगी छोटी श्रावणी. तुम्ही कोण? आम्ही ते पेशंट. तुम्हाला अलकनंदा मॅडमनी पाठवलंय ना? ते पेशंटला शिफ्ट करण्यासाठी आलात ना तुम्ही? बरोबर, त्यांनीच पाठवलंय आम्हाला. तुमच्या कपड्यांवरून वाटलंच मला तुम्ही त्यासाठीच आलात. अलकनंदा मॅडम बोलल्या होत्या की शिफ्टिंगसाठी सिक्युरिटी गार्ड पाठवतो म्हणून. अलकनंदा मॅडम बिझी होत्या, फोन करायला वेळ मिळाला नसेल. त्यांनी आमच्या कानावर ही गोष्ट घातलीच होती आणि आम्हाला खात्री होती कोणी ना कोणी येईलच म्हणून. पण बरं झालं आला तुम्ही. बरं चला, पटकन चला. पेशंट कुठे आहे? अर्जंट शिफ्ट करायला पाहिजे. नाही बरोबर आहे, पण त्याच्यापूर्वी काही फॉर्मॅलिटीज असतील. तुम्ही यांच्यासोबत जा आणि तुम्ही माझ्याबरोबर चला, तुमची सही लागेल. अलकनंदा मॅडम आज आलेल्या नाही आहेत, त्यामुळे त्यांच्या वतीने तुम्हाला सही करावी लागेल. चला. ठीक आहे. तुम्ही या बरं, तुम्ही या इथे, या इकडे, इकडे या, या इथे बसा, इथं बसा, बसा 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 बस. ऐक, म्या दौलत, मला मला खरंच त्या वैदेही मॅडमचा पत्ता द्यावा. विश्वंभर सरांची बायको लई अडचणीत आहे. मी मला कळलं पाहिजे त्या कुठे आहेत ते. सांगा ना मला, मला त्या वैदेही मॅडमचा पत्ता द्या ना, मला लई गरज आहे हो. शिरीषजी, शिरीषजी जरा भानावर या ना. शिरीषजी भानावर या. हो आठवा, तुम्ही आठवा, तुम्हाला अलकनंदा मॅडमनी हिथं डांबून ठेवलंय. 23 वर्ष झाली तुम्ही हिथं आहेत. आठवा, जरा भूतकाळात जा. म्या दौलतराव, मला ओळखलं का? ओळखलं ना? म्या दौलतराव ओळखलं ना? मला खरंच सांगा ना, वैदेही मॅडम कुठे आहेत? मला लई गरज आहे आत्ता त्यांचा पत्ता. मला सांग. दरवाजा कोणी लावून घेतलाय? खोला. शिरीषजी, माझ्याकडे येळ नाही आहे. मला लवकरात लवकर सांगा पत्ता. कुठे आहेत त्या मॅडम? कुठे आहेत? अहो सांगा ना. कोण आहे आत? शिरीषजी, म्या परत येतोय. काय चाललंय इथे? दरवाजा का लावून घेतला होता? ते साफसफाई करत होतो. साफसफाई करायची होती तर मग सिक्युरिटी गार्डला सोबत घेऊन यायचं ना. एकटेच का आलात तुम्ही? सिक्युरिटी गार्डला सोबत घेऊनच साफसफाईची कामं करायची. शुभूचे बाबा इथे काय करतायत? इथे काम करतायत ते. का आले असतील इथे? पेशंटने हायपर होऊन तुमच्यावरती हल्ला केला तर मग? तुमच्या जीवावर बेतला तर? नाही, मला माहित नव्हतं डॉक्टर. पुण्यांदा नाही होणार आज. हां ठीक आहे, निघा तुम्ही. हां. शिरीषजी, मी परत येतोय.
म्हणजे हेच शिरीष घाणेकर आहेत. मी ज्यांना शोधत होते ते हेच आहेत. आता मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. हे अलकनंदा मॅडमचे पेशंट, ह्यांना शिफ्ट करायला वॉर्ड बॉयला बोलवू का? नको, मी चेकिंग करतो. बाहेर थांबा. मी बाहेर का थांबायचं आहे? सिक्युरिटी प्रोटोकॉल. ठीक आहे. तुम्ही शिरीष घाणेकर आहात? मी श्रावणी. सांगा ना, तुम्ही शिरीष घाणेकर आहात ना? ऐकलं मी, ते तुम्हाला शिरीषजी म्हणाले ना? तुम्हाला अलकनंदा मॅडमने इथे का ठेवलंय? आणि काय झालंय काय तुम्हाला? बरं जाऊ दे, मला सांगा, तुमचा आणि माझ्या आईचा काय संबंध आहे हो? सांगा ना, ती का तुमच्याबरोबर पळून गेली? तिचं काय खरंच अफेअर होतं का तुमच्याबरोबर? हे बघा, काही झालं तरी मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवीच आहेत. डॉक्टर काय झालं? चला की थांबा, एक फोन करतो. लवकर करा. हॅलो. हॅलो मॅडम, तुमच्या पेशंटला हँडओव्हर करण्याची सुरुवात केलेली आहे आम्ही. काय? हां, फक्त तुम्हाला इन्फॉर्म करायला फोन केला. 2 माणसं आली होती, सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घेतल्या. आता पेशंटला त्यांच्या सुपूर्द करतो. डोकं बिकं फिरलंय काय? मूर्ख आहेस? कुठली 2 माणसं? मी पाठवलंच नाहीये कोणी, आता पाठवणार आहे. अरे पण मग ते 2 माणसं, ते 2 सिक्युरिटीज. अरे हा कुठे? हॅलो हॅलो, काय झालं? अहो, तो माणूस माझ्या बाजूला उभा होता, आता तो दिसत नाहीये. मला काहीच कळेना असं झालंय. कसं कळणार? अक्कल असेल तर कळेल ना. मलाच काहीतरी केलं पाहिजे. सिक्युरिटी! परमेश्वरा, हे काय झालं? ह्याचा अर्थ ती श्रावणी पोचली आहे तिथे आणि तिच्याबरोबर तो शुभ्याही असणार. मी तुमची मुलगी आहे का? हो, गप्प का? बोला ना. गेली 23 वर्ष माझ्या आईच्या प्रेमासाठी तरसते मी. प्लीज प्लीज मला सांगा, माझी आई कशी होती हो? कशी दिसायची? आणि काय झालं होतं तिला? ती कशाने गेली? प्लीज मला उत्तर द्या.